श्री स्वामी समर्थ. सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण एका विषयावर बोलणार आहोत. तो विषय आहे रामसेतू कसा बुडाला. आता रामनवमी जवळ आलेली आहे, तर व्हिडिओला जास्त वेळ न लावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. रामसेतू समुद्रात कसा बुडाला. तुम्ही माझ्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी, नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला नोटिफिकेशन दाबायला विसरू नका. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. प्रभू श्रीरामांनी लंकेतून माता सीतेची सुटका करण्यासाठी रावणाशी युद्ध केलं. यावेळी लंकेवर कूच करण्यासाठी त्यांनी वानरसेनेच्या मदतीनं पूल बांधला, जो रामसेतू नावाने ओळखला जातो. पाण्यात तरंगणाऱ्या दगडांचा वापर करून हा पूल बांधण्यात आला होता. पूल बांधण्यासाठी हे दगड दुसऱ्या ठिकाणाहून आणले होते. ज्वालामुखीचा प्युमिस्टोन हा पाण्यात बुडत नाही, त्यामुळे हा दगड रामसेतू बांधण्यासाठी वापरण्यात आला होता, असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. रामसेतू बांधण्यासाठी वापरण्यात आलेल्या दगडांसारखे दगड देशात काही ठिकाणी संग्रहित करून ठेवण्यात आले आहेत. असाच एक दगड उत्तर प्रदेशातील बरेली येथील अलकनाथ मंदिरात पाण्यात तरंगत आहे. पण रामसेतू पाण्यात काही फूट का बुडाला असा प्रश्न अनेक लोकांना पडतो. याबाबत विविध कारणं सांगितली जातात. लंकेवर हल्ला करण्यासाठी श्रीरामांनी धनुष्यकोडी ते श्रीलंकेपर्यंत समुद्रावर त्यांच्या सैन्यासह बांधलेल्या सेतूला नलसेतू असं नाव देण्यात आलं. वास्तविक हा पूल वानरांनी नलाच्या देखरेखीखाली 15 दिवसात बांधला होता. त्याचा उल्लेख वाल्मिकी रामायणामध्ये आहे. 3 दिवस शोध घेतल्यानंतर श्रीरामांना रामेश्वरमध्ये पूल बांधण्यासाठी समुद्रात एक जागा मिळाली, जिथून श्रीलंकेला सहज जाता येणं शक्य होतं. त्यानंतर नल आणि नील यांच्या मदतीनं त्या ठिकाणाहून लंकेपर्यंत पूल बांधण्यासाठी सुरुवात झाली. वास्तविक धनुष्यकोडी हे भारत आणि श्रीलंका या 2 देशांमधील एकमेव ठिकाण आहे जेथे समुद्राची खोली नदी एवढी आहे. धनुष्यकोडी हे भारतातील तामिळनाडूच्या पूर्व किनाऱ्यावरील रामेश्वर बेटाच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावरील एक गाव आहे. ते पंबनच्या आग्नेयेला आहे. धनुष्यकोडी हे श्रीलंकेतील तलाई मन्नारच्या पश्चिमेला सुमारे 18 मैलांवर आहे. येथून श्रीलंकेपर्यंत वानर सैन्यानं बांधलेल्या पुलाचा आकार धनुष्यासारखा आहे. म्हणून आता या गावाला धनुष्यकोडी म्हणून ओळखलं जातं. त्या गावाचे नाव धनुष्यकोडी असे आहे. हे सर्व क्षेत्र मन्नार सागरी क्षेत्रांतर्गत मानलं जातं. रामसेतू समुद्रात कसा बुडाला, तर रामसेतू समुद्राच्या पाण्यात काही फूट खाली बुडाल्याने 2 पैलू आहेत. यातील एक धार्मिक आणि दुसरा नैसर्गिक आहे. आत्तापर्यंत जगभरातील संशोधकांनी रामसेतूवर अनेक अभ्यास केले. 15व्या शतकापर्यंत या पुलावरून चालत रामेश्वर येथून मन्नार बेटावर पोहोचता येत होते, असं अनेक संशोधनामध्ये म्हटलं आहे. नंतर हा पूल पाण्याखाली गेल्याचं शास्त्रीय कारण सांगितलं जातं की वादळामुळे रामसेतूच्या ठिकाणी समुद्र खोल गेला. त्याचवेळी 1480मध्ये चक्रीवादळामुळे हा पूल तुटला गेला. त्यानंतर समुद्राची पातळी वाढल्यानं रामसेतू काही फूट पाण्यात बुडाला. तर विभीषणानं स्वतः प्रभू श्रीरामचंद्रांना हा पूल तोडण्याची विनंती केली होती, असं धार्मिक कारणही सांगितलं जातं. पद्यपुराणानुसार युद्धापूर्वी रावणाचा भाऊ विभीषण याने धनुष्यकोडी नगरात श्रीरामाचा आश्रय घेतला होता. रावणाशी युद्ध संपल्यानंतर श्रीरामांनी विभीषणाला लंकेचा राजा बनवले. यानंतर लंकेचा राजा विभीषण यांनी श्रीरामांना सांगितलं की भारतातील एखादा राजा श्रीलंकेवर हल्ला करण्यासाठी रामसेतूचा वापर करेल. यामुळे श्रीलंका स्वातंत्र्य गमावू शकते. त्यामुळे विभीषणानं प्रभू श्रीरामांना पूल तोडण्याची विनंती केली. यावर श्रीरामांनी पुलाला बाण मारला आणि हा पूल पाण्याच्या पातळीपासून 2 ते 3 फूट खाली बुडाला. आजही या पुलावर कोणी उभे राहिल्यास त्याच्या कमरेपर्यंत पाणी येते. वाल्मिकी रामायणात मात्र याचा कुठेही उल्लेख नाही. कंबन रामायणात श्रीरामांनी हा पूल तोडल्याचा उल्लेख आहे. रामसेतूबाबत विज्ञान काय सांगते? 1993मध्ये US स्पेस एजन्सी नासाने श्रीलंकेच्या वायव्येकडील धनुष्यकोडी आणि पंबन दरम्यानच्या समुद्रात 48 किलोमीटर रुंद पट्टी असलेल्या भूभागाची जागतिक उपग्रह प्रतिमा प्रसिद्ध केली होती.
यानंतर भारतात यावरून राजकीय वाद सुरू झाला. या पुलासारखा भूभाग रामसेतू म्हणून ओळखला जाऊ लागला. नासाने 14 डिसेंबर 1966 रोजी मिथुन 11 मधून रामसेतूचे फोटो काढले होते. 22 वर्षानंतर IS-1A ला तामिळनाडूच्या किनाऱ्यावरील रामेश्वर आणि जाफना बेटांमध्ये समुद्राखाली एक भूभाग सापडला. मग त्याचे फोटो काढले. या फोटोंमुळे अमेरिकन उपग्रहांच्या फोटोंना पुष्टी मिळाली. डिसेंबर 1917 मध्ये सायन्स चॅनलवरील अमेरिकन TV शो ओल्ड लँड ब्रिजमध्ये अमेरिकन पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी वैज्ञानिक तपासणीच्या आधारे सांगितलं होतं की प्रभू श्रीराम यांच्याविषयी सांगितली जाणारी पूल बांधण्याची हिंदू पौराणिक कथा सत्य असू शकते. भारत आणि श्रीलंकेदरम्यानची 50 किलोमीटर लांबीची रेषा खडकांपासून बनलेली आहे. हे खडक 7000 वर्षे जुने आहेत. त्याचवेळी ज्या वाळूवर हे खडक आहेत ती वाळू 4000 वर्षे जुनी आहे. नासाच्या उपग्रहाने घेतलेले फोटो आणि इतर पुराव्यांवरून तज्ज्ञ म्हणतात की खडक आणि वाळूच्या युगातील या विसंगतीवरून हे स्पष्ट होते की हा पूल मानवांनी बांधला असावा. दरम्यान सर्वप्रथम श्रीलंकेतील मुस्लिमांनी या पुलाला आदम पूल म्हणायला सुरुवात केली, तर ख्रिश्चनांनी त्याला ॲडम्स ब्रिज म्हणायला सुरुवात केली. तर असा हा रामसेतूचा इतिहास आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली, हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या प्रियजनांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.